नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षण स्वीकारलाय तो तरुण खोपचा संघ मैदानावर झालाय. त्यांची टीम मीटिंग चालू आहे. तर विनंती असेल पेन कोलीवाडा संघ आमच्या लल्ला आवासकर दादांना विनंती असेल आपली सलामीची जोडी मैदानाकडे मार्गस्थ करायची आहे. एक ताकदवर संघ पेन कोलीवाडा संघ म्हणून ओळखला जातो या पेन विभागातील. त्याने तेवढा ताकदवर संघ तरुण खोप देखील ओळखला जातो. गिरीश मात्र हा खेळाडू तरुण खोपमध्ये एक हुकमी एक्का या नावाने ओळखला जातो आणि तेवढी ताकद एक नवीन स्टारकास्ट नवोदित तरुणांचा भरणा असलेला संघ म्हणजे पेन कोलीवाडा. देवांश तांडेल सारखा पेन एक्सप्रेस नावानं ओळखला जाणारा हा गोलंदाज असेल. तदनंतर स्वतः लल्ला आवासकर दादा असतील. अर्थातच या जिगर ट्रॉफी 2024 मध्ये जरी यूट्यूब लाईव्ह असला तरी कुठल्याही संघाला रिव्ह्यू मिळणार नाही लक्षात घ्या. कारण 12 संघ आज एका दिवसामध्ये आपण खेळताना पाहणार आहोत आणि अशामध्ये वेळ आपल्याला जास्त लागतो आणि या अशा प्रसंगामध्ये आपल्याला रिव्ह्यू कुठल्याही पद्धतीचा मिळणार नाही हे लक्षात घ्यायचं आहे. पंचांकडून तशा आम्हाला सूचना आल्या त्या सूचना आपल्यापर्यंत आम्ही इथे दिलेल्या आहेत. समीर वासकर आणि देवांश तांडेल ही सलामीची विद्यमान जोडी मैदानावर विस्फोटक जोडी मैदानावर आहे. तरुण तडफदार ही जोडी मैदानावर उतरली आहे पेन कोलीवाडा संघाची. अर्थातच या दोन संघामध्ये ही लढाई आपण पाहणार आहोत. नाणेफेकीचा कौल लागला तरुण खोप संघाच्या बाजूनं आणि त्या तरुण खोप संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलं. पेन कोलीवाडा या संघाला 4 षटकांचा सामना असणार आहे आणि या 4 षटकामध्ये पहिला षटक हा मॅन्डेटरी पॉवर प्लेचा. याच्यामध्ये आउटसाईड सर्कलमध्ये 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील आणि उर्वरित क्षेत्ररक्षक आपल्या 30 यार्डच्या या गोलार्धामध्ये पाहायला मिळतील. सलामीची विद्यमान जोडी मैदानावर पेन कोलीवाडा संघाच्या वतीनं आहे. देवांश तांडेल आणि समीर अब्बासकर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तरुण खोप संघाच्या वतीनं अक्षय हा गोलंदाज मैदानावर असेल. स्ट्रायकर गोलंदाज तरुण खोप संघाचा. कर्णधाराने पूर्णपणे जबाबदारी पहिल्या षटकाची अक्षय याच्या खांद्यावर सोपवली आहे. अक्षय देखील नवोदित हा खेळाडू दिसतोय. अर्थात गिरीश मात्रे याच्या नेतृत्वाखाली हे प्रत्येक नवोदित तरुण खोपचा हा खेळाडू त्यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने खेळताना पाहतोय. ग्रामीण क्रिकेट म्हटलं तर ग्रामीण क्रिकेट हा आपल्या गावासाठी गावाच्या प्रतिष्ठेसाठी गावाच्या सन्मानासाठी खेळला जाणारा ग्रामीण क्रिकेट आहे आणि तोच ग्रामीण विभागातील संघ अर्थात तरुण खोप आणि शहरी विभागातील संघ अर्थात पेन कोलीवाडा संघ या 2 संघामधली ही लढत मॅच आपण आता जिगर ट्रॉफी 2024 मध्ये पाहतोय. कित्येक वेळा एकमेकांच्या विरोधामध्ये या 2 संघांना खेळताना पाहिलं पण आज जिगर ट्रॉफीचं निमित्त आहे आणि त्या जिगर ट्रॉफीच्या निमित्तानं 2 संघ पुन्हा एकदा एकमेकाच्या विरोधामध्ये खेळताना पाहणार आहोत. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे राजा सर मॅन फ्रॉम पालकर आणि स्कोरलक पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे रवी सर मॅन फ्रॉम वडखल. सामन्याला सुरुवात होते पहिलं षटक. यावेळेला कव्हर ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफमध्ये मारलाय. अर्थातच देवांश तांडेलेच्या बॅटमधून ही धावसंख्या अर्जित केली जाईल. शुभारंभ प्रारंभ केला गेला. कोलीवाडा पेन संघाचा 1 धावसंख्येनं खातं खोललं गेलं. स्ट्रायकिंगला समीर अब्बासकर 360 डिग्रीमध्ये खेळणारा हा खेळाडू. याची एक वेगळी ओळख आहे एक छाप आहे या खेळाडूची. रायगड प्रीमियर लीग देखील खेळला होता त्याच्यामध्ये देखील कमालीची कामगिरी करणारा समीर अब्बासकर. स्कूप शॉट असतील पल्लू शॉट असतील स्क्वेअर ड्राईव्ह कव्हर ड्राईव्ह हुक शॉट पुल शॉट अशा पद्धतीचे विविध फटकेबाजी खेळण्याची क्षमता या समीर अब्बासकर या फलंदाजामध्ये. तोच स्ट्रायकिंगला पेन कोलीवाडा संघाच्या वतीनं सलामीची जोडी मैदानावर. त्याच्यापैकी एक खेळाडू समीर अब्बासकर स्ट्रायकिंगला. मोठा फटका पददालीत त्याचा वापर केला. चेंडू पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. आता आपण चेंडू पाहिला खेळपट्टीवर पडल्यानंतर काहीसा उचली घेतोय. मगाशी अशा पद्धतीचे चेंडू काहीशे प्रमाणात उचली जास्त घेत होते कारण आताचा खेळ आपण पाहतोय समालोचन कक्षाच्या एंडकडून खेळला जातोय. मगाचा जो खेळ होता तो नगरपालिका एंडकडून खेळला गेलाय. आता एंड मात्र चेंज होत आहे त्याच्यामुळे असा परिणाम एकंदरीत तिथे खेळपट्टीमध्ये दिसतोय बदल दिसतोय. यावेळेला मोठा फटका चेंडू जाईल सीमारेषेच्या
हातच आहे. अर्थातच असं वाटत होतं इथून की चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल. उंची जास्त, लांबी कमी, फ्लाईट देता आली नाही फलंदाजाला चेंडू मागं. इथून मात्र 2 धावसंख्या अर्जित करताना समीर अब्बासकर. मॅन्डेटरी पॉवर प्ले. अर्थातच या गोलार्धामध्ये ते क्षेत्ररक्षक आहे त्यांना टॅप करण्याचा प्रयत्न केला जातोय समीर अब्बासकर कडून, कारण लेदर क्रिकेट खेळण्याचा अनुभव देखील या खेळाडूकडे आहे. आणि अशा पद्धतीने शॉर्ट सिलेक्शन या फलंदाजाच्या बॅटमधून इथे पाहायला मिळतात. मग कव्हर ड्राईव्ह असतील, स्क्वेअर ड्राईव्ह असतील, लेग ग्लान्स असेल, अशा पद्धतीचे फटके या खेळाडूकडून आपल्याला तरी या इनिंगमध्ये पाहायला मिळतील. लेदर क्रिकेट तंत्रशुद्ध फटकेबाजी तिथे असते आणि तीच फटकेबाजी इथे देखील पाहायला मिळते. यावेळेला मात्र समोरच्या दिशेनं मोठा फटका येतोय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन जाणारा ह्या इनिंगचा जिगर ट्रॉफी 2024चा समीर अब्बासकर याच्या बॅटमध्ये येतोय हा षटकार. मस्तकाला दस्तक देऊन जाणार समीर अब्बासकर याच्या बॅटमधून सुनील नारायण अर्थातच वेस्ट इंडिजचा खेळाडू. त्याच्या पद्धतीने स्टान्स आहे, पोझिशन आहे उभं राहण्याची. समीर अब्बासकर याची निर्धाव चेंडूची सांगता, रिव्हर्स अटेम्प्ट केला गेला होता, पण चेंडू मात्र प्रचंड वेगानं यष्टीरक्षकापर्यंत पोहोचतोय. तरुण खोप आणि पेन कोलिवाडा या दोन संघामधली मॅच आणि मॅचमधला पहिला ओव्हर मॅन्डेटरी पॉवर त्यामध्ये एक मोठा फटका समीर अब्बासकरच्या बॅटमधून लॉंग ऑनमध्ये पाहिला. यावेळेला मात्र कव्हरमध्ये मारला फटका, डीप कव्हरमध्ये चेंडू जातोय. तिथे एक धावसंख्या अर्जित केली, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न, दुसरी धावसंख्या देखील अर्जित केली जातोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले असल्या कारणानं कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याला डीप कव्हरपर्यंत धावावं लागलं. तिथून 2 धावसंख्या अर्जित करताना पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय. 11 धावसंख्या धावपटलावर असेल बिनबाद पेन कोळीवाडाचा हा संघ. देवांश तांडेल, समीर अब्बासकर, लल्ला अब्बासकर सारखी एक चांगली स्टार कास्ट या संघामध्ये पाहायला मिळतोय. तेवढी चांगली स्टार कास्ट तरणकोप संघामध्ये असेल. अक्षय असेल, आयुष असेल, रुपेश असेल, अशी एक चांगली चांगली स्टार कास्ट इथे या तरुण खोप संघामध्ये पाहायला मिळतोय. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये आल्यात 11 धावा धावपटलावर, 12चा ठोका, हॉर्न वाजलाय. पेन नगरपालिका अर्थात आमचे स्कोरर स्वयं अब्बासकर सांगत आहेत की 12 वाजता आणि 6 वाजता हा नगरपालिकेचा हॉर्न वाजतो आणि निदर्शन असतं हे 12 वाजलेत आणि 6 वाजलेत. आणि याच पेन नगरपालिकेचे भव्य दिव्य छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मैदान आणि या मैदानावर ऐतिहासिक स्पर्धा जिगर ट्रॉफी 2024 मॅच पाहतोय. पेन कोळीवाडा विपक्ष तरुण खोप. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दीपेश. तरुण खोप संघाच्या वतीनं दुसरा गोलंदाज वापरला जातोय. स्वतःच्या वतीनं पहिलं आणि संघाच्या वतीनं दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर. क्षेत्ररक्षणामध्ये बदल असेल. पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक संपलाय. आता आपल्याला 30 यार्ड गोलार्धाच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमावलीप्रमाणे. त्याच्यातून पहिला क्षेत्ररक्षक जर आपण पाहिला तर डीप स्क्वेअर लेग असेल, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर, असे 5 क्षेत्ररक्षक आउटसाइड सर्कलमध्ये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दीपेश. स्ट्राईक एंडला देवांश तांडेल. शफल करून खेळण्याचा प्रयत्न. असे फटके आपण एबीडी बिलियर्सच्या बॅटमधून पाहिले, पण देवांश तांडेल तर अपयशी ठरला. पंचांनी मात्र वेध घेतला. LBW च्या स्वरूपामध्ये हा फलंदाज देवांश तांडेल मैदानाच्या बाहेर. अर्थात पंचांनी निदर्शनास आणलंय की हे बोल्ड होता. यू मिस, आय डेफिनेटली हिट. अगदीच आपण आमचं समालोचन कक्ष जे आहे ना ते एकदम स्ट्रेट असल्या कारणानं यष्टीरक्षक मध्ये उभा असतो. घडणाऱ्या ज्या हालचाली आहेत त्या मात्र व्यवस्थित आम्हाला सध्या निदर्शनास येत नाही. त्याच्यामधली ही पहिली चूक जिथे
बोल्ड होता, तिथे आपल्याला असं वाटलं की LBW आहे, तर दिलगिरी व्यक्त करतोय. पुन्हा एकदा आपल्याला मैदानावर घेऊन जाईल देवांश तांडेल सारखा एक महत्त्वाचा विकेट तरुण खोपच्या या गोलंदाजाला मिळला. एक महत्त्वाची जमेची बाजू देखील ठरली आहे या तरुण खोप संघासाठी. पहिला विकेट मात्र मैदानाच्या बाहेर 11 या धावसंख्येवर आहे. दुसरे षटक दीपेश चांगल्या पद्धतीने हाताळतोय षटक. पहिल्या षटकामध्ये अगदी विकेट नव्हती, दुसऱ्या षटकामध्ये दीपेश यानं मात्र ती विकेट मिळवली. एक ब्रेक थ्रू मिळवून दिलाय तरुण खोप या संघासाठी. आणि कर्णधारानं दिलेली जबाबदारी मात्र अचूक इथे पेळताना दीपेश हा गोलंदाज स्ट्राईक घेतला. आता फलंदाज आहे प्रसाद. या बिल्ला मात्र बॅकफुटला गेला, पंच केला, चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेगच्या मस्तकाला दस्तक देऊन सीमारेषेच्या पलीकडे 6 धावसंख्येसाठी. ज्या हुकमे एक्का लल्ला वास्कर, अर्थातच त्याचं नाव प्रसाद आहे, युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला प्रसाद दिसेल, पण या पेन शहरामध्ये त्यांची ओळख आहे, लल्ला या नावानं ओळख आहे. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा पेन कोळीवाडा संघ, त्यांच्याकडे पाहून बरेचसे नवोदित खेळाडू पेन कोळीवाड्याचे आता तयार होत आहेत, त्यांच्या अकादमीमध्ये खेळत आहेत. आणि तोच लल्ला भास्कर मात्र पहिल्या चेंडूवर बरसलाय दीपेशाच्या वरती. 17 धावा धावपटलावर 1 विकेटच्या मोबदल्यात पेन कोळीवाडा संघ. मात्र उजव्या अक्षेच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता, पण तो प्रयत्न मात्र फसला गेलाय. पंचांकडून 9चा सिग्नल आहे. 22 यार्डची खेळपट्टी, त्या खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पडतोय. फलंदाजाला देखील कळलं होतं की हा चेंडू नो आहे, त्यांनी जोरात आवाज दिला, फटका देखील जोरात तेवढाच मारला, स्क्वेअर ड्राईव्ह केला, 1 धावसंख्या अर्जित केली. 9ची 1 अशा 2 धावसंख्या एकवटल्या जातील आणि धावपटलावर धावा दिसतील आपल्याला. 19 धावा धावपटलावर 1 विकेटच्या मोबदल्यात. फ्री हिट आहे, उघडा ढोले बघा नीट या चेंडूवर आहे. फ्री हिट येईल का मोठा फटका की इथून ब्रेक थ्रू मिळेल, या 2 गोष्टींचं प्रश्नचिन्ह. या प्रश्नाचं उत्तर थोड्या बिलामध्ये जिगर ट्रॉफी 2024 मध्ये तमाम क्रीडा रसिक प्रेक्षक आजच्या दिवसामध्ये ऑनलाईन असतील, ऑफलाईन असतील, आपल्यासोबत जोडले, त्या सर्वांचं करण भाईच्या वतीनं सहर्ष स्वागत. खोलवे टप्प्याचा चेंडू, या बिल्ला मात्र मोठा फटका, डीप स्क्वेअर क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन जाणारा अगदी आउट ऑफ द पार्क हा येतोय फलंदाजाच्या बॅट मधून. जिगर ट्रॉफी 2024चा बोलबाला करणारा हा मोठा फटका, षटकार. अर्थात हा षटकार देखील आउट ऑफ द पार्क होता आणि इथून मात्र चेंडू देखील हरवलाय. नवीन चेंडू उपलब्ध करून दिला जाईल. अर्थातच ज्या चेंडूवर प्रहार केला होता तिथून मात्र प्रेक्षकांनी आम्हाला तो चेंडू इथे परत केला. अर्थातच काय फटका होता, बॅट फिरवली गेली, चेंडूची दिशा पकडली, चेंडू मात्र अगदी अवकाशाला ललकारणी देत इथे छत्रपती शिवाजी महाराज पॅव्हिलियन कक्षाच्या बाहेर जातोय. बिल्ला मात्र स्ट्रायकिंगला तोच फलंदाज समीर वास्कर, त्याच्या बॅट मधून आजच्या दिवसामध्ये 2 षटकार, एक लॉंग ऑनच्या दिशेनं, एक डीप स्क्वेअरच्या दिशेनं. फुलटा चेंडू पुन्हा एकदा घुटना टेकता माशा देख. इथे मात्र स्क्वेअर क्षेत्ररक्षकाला मात्र प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये राहायला लागतोय. बॅक टू बॅक 2 षटकार, बॅकवर्ड स्क्वेअरच्या वरून दणदणीत षटकार. आमच्या जिगर ट्रॉफीला समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून हे टेलिकास्ट केलं जातोय. आपण समर्थ लाईव्ह इव्हेंटला देखील आपण लगेचच लाईक अँड सबस्क्राईब करा. चलूया मैदानाकडे. 2 षटकार बॅक टू बॅक. यावेळेला मात्र पुन्हा एकदा शफल करून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू मात्र कार्पेटला गुदगुल्या करत चेंडू टीप मिडविकेटच्या दिशेने जातोय. 1 धावसंख्या अर्जित केली जाईल. स्ट्राईकवर आता
लल्ला अब्बासकर अर्थातच प्रसाद साकिनला ज्यानं आपल्या इनिंगची सुरुवात वैयक्तिक षटकारानं केली होती तोच फलंदाज स्ट्रायकिनला नॉन स्ट्रायकिनला ज्याच्या बॅटमधून आजच्या दिवसामध्ये 3 षटकार पाहिले तो समीर अब्बासकर. गोलंदाजी मार्कवर दीपेश ज्यानं पहिला ब्रेक थ्रू दिला होता तरुण कोच संघाला देवास तांडल्याच्या स्वरूपामध्ये तोच दीपेश स्ट्रायकिन गोलंदाजी मार्कवर. थोडा व्यत्यय येतोय. डेड बॉल घोषित केलाय. मृत चेंडू पंचांनी घोषित केलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर असेल दीपेश. दहशत आज चर्चा पेन तालुक्यामध्ये असणार. समीर अब्बासकर आणि लल्ला अब्बासकर या 2 खेळाडूंचे त्यांच्या बॅटमधून येणार धावा आज मात्र त्यांना पेन या शहरामध्ये चर्चेमध्ये आणतात. फुलटा चेंडू याला पुन्हा एकदा बॅकवर्ड स्कोअर लक्ष्या मस्तकाला दस्तक देऊन झाला. षटकार येतोय. दन 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 चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. 6 धावसंख्येसाठी ठोकला षटकार. हे कांबळे अक्षय कांबळे हे चाहते आहेत आमचे लल्ला अब्बासकरचे. त्यांच्यासाठी प्राइज लावण्यात आलेलं आहे. बॅक टू बॅक 3 षटकारासाठी ऑनलाईन 1000 रुपये असतील. तर विनंती असेल आमच्या प्रेक्षकांना आपल्या लाडक्या प्रेक्षकांना की आपण जे प्राइज लावतोय ते आमच्यापर्यंत जमा करा. अर्थात यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हे मॅचेस आहेत. तुमचं मन मोठं आहे अक्षयजी आणि म्हणून आपण लल्ला अब्बासकर प्राइज लावले पारितोषिक लावताय. 1 षटकार आला येतील का 2 षटकार 1000 रुपयाचं पारितोषिक मिळतील का याचा मात्र आपण वेध घेऊया. तोपर्यंत आता आपण 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकानंतर धावा धावपटलावर लागल्यात. 38 धावा धावपटलावर 1 विकेटच्या मोबदल्यात पैन कोलीवाडा संघाची अद्भुत खेळी इथे करत असताना समीर अब्बासकर आणि लल्ला अब्बासकर ही जोडी मैदानावर आहे. राजेश गोलंदाजी मार्कवर तरुण खोप संघाचा गोलंदाज ऑफस्टम्पची लाईन पकडण्याचा प्रयत्न केला होता. चॉप केला चेंडूला. चेंडू मात्र लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये जातो. 1 धावसंख्या अर्जित केली जाईल आणि स्ट्राईक मात्र आता असेल लल्ला अब्बासकरकडे ज्यानं दीपेश याच्या शेवटच्या चेंडूवर बॅकवर्ड स्कोअर लेगच्या दिशेनं मोठा फटका मारला. अब्बासकर स्ट्राईक इनला येतोय. 39 धावा धावपटलावर असतील. 1 विकेटच्या मोबदल्यात गोलंदाजी मार्कवर राजेशाला कमबॅक करावं लागेल कारण 12 चेंडूमध्ये आपल्या 2 जे गोलंदाज आहेत महत्वाचे गोलंदाज त्यांना 38 धावसंख्या दिल्यात. यावेळेला बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र लेग गलीमध्ये येतोय. थांबवला जाईल. समीर अब्बासकरला चांगलं कॉलिंग इथे पाहायला मिळतोय. तालमेल पाहायला मिळतोय. कोऑर्डिनेशन पाहायला मिळतोय दोन्ही खेळाडूंमध्ये. अगदी लल्ला अब्बासकरने हेरलं की लेग गलीमध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहे. त्यानं चेंडू पकडला. समीर अब्बासकरला रिटर्न सांगितलं तू रिटर्न जायला पाहिजे आणि तो निर्धाव चेंडूची सांगता झालं. यावेळेला मोठा फटका ऑफस्टम्पच्या बाहेर इन्व्हिटेशन दिलं होतं. काऊ कॉर्नरच्या दिशेनं चेंडू मात्र सीमारेषेच्या मस्तकाला दस्तक देऊन पुन्हा एकदा दन 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 करत जातोय. जिगर ट्रॉफी 2024 चा बोलबाला करतोय. येतोय षटकार. विजय डीजे. यावेळेला मात्र आमचे साथी समालोचक निकेत पाटील सर निकेत मोकल सर मॅन फ्रॉम कलबे यांचं इथे शुभागमन झाले. त्यांचं देखील सर स्वागत असेल. लल्ला अब्बासकर यांचे चाहते लल्ला अब्बासकर तर असे 2 खेळाडू आहेत. त्यांचा फॅन फॉलोइंग खूप मोठ्या प्रमाणात आहे. यावेळेला मात्र लेग कट करण्याचा प्रयत्न होता पण लल्ला दादा यांच्याकडे जो अनुभव आहे प्रचंड अनुभव आहे. अनुभवाची इथे मात्र त्यांच्याकडे पोच पावती त्यांनी दिली. त्यांना पाहिलं त्यांना चेंडू पडल्यानंतर ऑफस्टम्पच्या बाहेर जातोय. अगदी त्याने देखील बॅटला स्पर्श करण्याचा प्रयत्न देखील केलाच नाही चेंडूला आणि अशा पद्धतीने वाईटची सांगता देखील झाली. एकदम स्ट्रेट इथे स्टान्स आपण फलंदाजीमध्ये पाहतोय. त्याच्या अपोजिट समीर अब्बासकरचा स्टान्स पाहिला तर अर्थातच वेस्ट इंडिजचा एक प्लेयर चंद्रपॉल त्याचा स्टान्स आपण त्या पद्धतीचा स्टान्स बॅटिंगचा आपण पाहिला. समीर अब्बासकरचा आणि लल्ला वास्कर हा स्ट्राईक इनला आपण पाहतोय. ही जोडी मात्र विस्फोटक जोडी प्रभावशाली ठरलेली आहे. पेन कोलीवाडा संघासाठी वडचढ होतोय तरुण कोप संघासमोर फलंदाजी करत असताना. यावेळेला पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्हचा फटका डीप कव्हरमध्ये जातोय. गोलीच्या वेगाने चेंडू जातोय. 1 धावसंख्या अर्जित केली जाईल. सध्या स्ट्राईकला आपण
समीर अब्बासकरला पाहणार आहोत. त्याच्या बॅटमधून आजच्या या इनिंगमध्ये 2 ते 3 षटकार, 2 षटकार डीप विकेटच्या दिशेनं, 1 षटकार लॉंग ऑनच्या दिशेनं आणि तेवढी चांगली फलंदाजी करत असताना लल्ला वास्कर नॉन स्ट्राईक एंडला आणि त्याच्या तुलनेत आणि त्याच्या समवेत फलंदाजी करत असताना समीर अब्बासकर ऑन स्ट्राईक. पंचांकडून कुठला कॉल येतोय? वाईटचा कॉल आलाय पंचांकडून. उजव्या बाहेर जाणारा चेंडू राजेश पंचांनी अचूक हेरलं गेलं. पंचांचा कॉल वाईटचा, नॉन स्ट्राईक फलंदाजाचा कॉल नो, पण पंचांनी त्यांच्या नजरेतून बघितलं आणि अगदीच आपण पाहिलं गोलंदाज ज्यावेळेला गोलंदाजी करतोय तो पंचांच्या समोर येतोय आणि तिथून पंचांना थोडी अडचण निर्माण होतोय निर्णय देण्यामध्ये. राजेश गोलंदाजी ट्रॅकवर रिव्हर्स अटेम्प्ट केला यावेळेला, मात्र गली आणि सेकंड स्लिपच्या मधून चेंडू जातोय सीमारेषा पार. मिळतील धावा 4. फलंदाज समीर अब्बासकर याच्या बॅटमधून येतोय हा दणदणीत चौकार. बाबन धावा धावपटलावर 3 षटकांचा खेळ संपला. 52 रन्स ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट रिमेनिंग 1 ओव्हर बिकॉज 3 ओव्हर इज अ कंप्लीटेड. 4 ओव्हर इज अ मॅच बिटवीन 2 टीम्स. 3 ओव्हर इज अ कंप्लीटेड. ऑन बोर्ड रन 52. लॉस ऑफ 1 विकेट रिमेनिंग 1 ओव्हर. मॅच 2 संघांमध्ये चालू आहे. निर्णायक मॅच आणि निर्णायक मॅच मध्ये इथून जिंकणारा संघ पुढच्या फेरीत, हरणारा संघ मात्र माघारी परतावं लागेल. प्रत्येक मॅच ही नॉकआउट मॅच असते अशा मॅचेसमध्ये आणि तिथून मात्र कुठला संघ जिंकेल याकडं प्रेक्षकांचं लक्ष आहे, त्यांच्या खेळाडूंचं लक्ष आहे, प्रत्येक पाठीराख्याचं लक्ष आहे. लल्ला वास्कर स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईकला समीर अब्बासकर. बरेच शाळेचे विद्यार्थी या मैदानावर आहे, त्यांना पुन्हा एकदा माझी विनंती असेल की आपण शाळेमध्ये जा. यावेळेला बॅकफुटला जाऊन पंच केला. चेंडू मात्र पुन्हा एकदा डीप स्कोर लक्ष्यावरून प्रेक्षकाला इथे मात्र हाय हॅलो टाटा करत चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे 6 धावसंख्येसाठी. ही 2024 मध्ये इथे मात्र मोठा फटका काऊ कॉर्नरच्या दिशेनं 1 बाउन्स चेंडू अडवला जाईल. 1 धावसंख्या अर्जित केली लल्ला अब्बासकरने. या बिल्ला मात्र 2 खेळाडू आणि या 2 खेळाडूंची अगदी आपण पाहतोय फलंदाजी प्रेक्षकांची मन जिंकत आहेत. प्रेक्षकांची इथे मात्र हजेरी मात्र कमी आहे, पण ऑनलाईन प्रेक्षक आमच्या सोबत बरेचसे जोडले गेलेत. समर्थ लाईव्ह या चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्टिंग केलं जातोय. घर बसल्या आपण जिगर ट्रॉफी 2024 पाहू शकताय. ऑफ्टमच्या बाहेर इन्व्हिटेशन दिलं होतं, गोलंदाजानं स्वीकारलं गेलं नाही. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. निर्धार चेंडूची सांगता होतोय. दडपणाखाली गोलंदाजी करत असताना तरुणखोपचा प्रत्येक गोलंदाज त्याचं एकमेव कारण समीर अब्बासकर, लल्ला वास्कर या 2 फलंदाजानं केलेली ही फलंदाजी. ऑफस्टम्पच्या बाहेर इन्व्हिटेशन दिलं. कव्हर ड्राईव्हचा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जातो. 1 धावसंख्या अर्जित केली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न असेल, पण मात्र इथे थांबवलं गेलं. षटक समाप्तीचा निर्वाळा येतोय पंचांकडून. 4 चेंडू झाले. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे, कारण या षटकामध्ये एक नो देखील आला होता. 2 चेंडूंचा अद्याप खेळ बाकी आहे. समीर अब्बासकर स्ट्राईक इनला. ऑफस्टम्पच्या बाहेर निघून प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. मनगटाचा वापर केला होता, पण इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. ज्या पद्धतीने
फलंदाज हळचाली करतोय या मैदानावर, त्या पद्धतीने गोलंदाजी केली जातोय, त्याला फॉलो केलं जातोय. अशा पद्धतीची गोलंदाजी एकंदरीत सध्या तरी गोलंदाजाकडून पाहतोय. रिव्हर्स अटेम आता शफल केला होता. शफल केल्यानंतर रिव्हर्स अटेम करण्याचा प्रयत्न, पण उजव्या अष्टीच्या फारसा बाहेर चेंडू आहे. पंचांनी दखल घेतली, दंडित केलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला 22वा नियम वापरला गेला. दंडात्मक कारवाई झाली. धावपटलावर धावा लागल्यात. 69 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. भल्या मोठ्या धावा इथे बनवल्यात पेन कोलिवाडा या संघानं. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. समीर अब्बासकरने या इनिंग मध्ये जवळपास 5 ते 6 अटेम्प्ट केले रिव्हर्स, त्याच्यामध्ये एक रिव्हर्स अटेम्प्ट त्याचा यशस्वी झाला आणि अशा पद्धतीने 4 षटक समाप्तीचा पंचांकडून निर्वाळा येतोय. 69 धावा धावपटलावर लावल्यात. 4 षटकामध्ये 70 धावसंख्येचं आव्हान ठेवलं गेलेलं आहे. प्रतिस्पर्धी तरणखोप संघापुढे आव्हान कशा पद्धतीने पूर्ण करतोय तरणखोप संघ हे आपण छोट्याशा ब्रेक नंतर पाहणार आहोत आणि ब्रेक नंतर आपल्यासोबत जोडले जातील आमचे साथी समालोचक निकेत मोकल सर, मॅन फ्रॉम कलबे. आमच्या डीजे मास्टरला संधी देऊया. डीजे मास्टर, या वेळेला आपण ॲक्टिव्ह व्हा आणि तुमची धून आपण प्रेक्षकांना इथे दाखवा. रंगतोय. तरणखोप विपक्ष पेन कोलिवाडा या दोन संघादरम्यान ही लढत आपण या ठिकाणी पाहतोय. तर प्रथम तरणखोप संघाने नाणेफेकीचं कौल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि आपल्या प्रतिस्पर्धी संघ पेन कोलिवाडा या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. तर प्रथम फलंदाजी करत असताना पेन कोलिवाडा संघाने 69 धावसंख्या जमवलेली आहे 4 षटकामध्ये. तर 70 धावांचं आव्हान निश्चितच तरणखोप संघासमोर असणार आहे आणि हा आव्हान कशा पद्धतीने पार करतील तरणखोप संघ हे देखील आपल्याला पाहण्यासाठी या ठिकाणी रोमांचक बॅट्समन पाठवायचे आहेत. तरणखोप संघाला विनंती करतोय की बॅट्समन पाठवायचे आहेत मैदानात. अगदी रखरखत्या उन्हामध्ये हे सामने या ठिकाणी जिगर ट्रॉफीचं आयोजन केलेलं आहे आणि हा आयोजन दरवर्षी या मैदानावर होत असतो. वन मॅन आर्मी म्हणावं लागेल. करण पाटील हे सामने या ठिकाणी ऑर्गनाईज करत असतात. सातत्यपूर्ण ही मालिका आपल्याला दरवर्षी या ठिकाणी पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम पेन या ठिकाणी हे सामने सालाबादप्रमाणे या देखील वर्षी खेळवले गेलेले आहेत करण पाटील यांच्या माध्यमातून. तर सलामीची जोडी देखील मैदानामध्ये प्रस्थान करत आहे. या ठिकाणी राजेश आणि ओमकार यांच्या स्वरूपात ही सलामीची जोडी मैदानात दाखल देखील झालेली आहे. निश्चितच हा सामना जर पाहायला गेलो तर हार्ड हिटिंग करावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी राजेश आणि ओमकार या फलंदाजांना. कारण जशा पद्धतीची फलंदाजी समीर आवासकर आणि लाला वास्कर या दोन फलंदाजांच्या माध्यमातून या ठिकाणी झाली होती त्या पद्धतीची फलंदाजी करावी लागेल हा सामना विजयशीर प्राप्त करण्यासाठी.
स्ट्राईक बॅट्समन या ठिकाणी आपण पाहणार आहोत ओमकार. नॉन स्ट्राईक बॅट्समन राजेश. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज देवांश तांडेल. हा देखील एक गाजलेला नामांकित खेळाडू देवांश तांडेल. गोलंदाजी मार्कवर डावखुऱ्या हाताचा हा गोलंदाज आहे. अगदी वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करणारा हा गोलंदाज देवांश तांडेल. ऑलराऊंडरच्या भूमिकेत या ठिकाणी आपण पेन कोलीवाडा या संघाच्या वतीने सातत्याने आपण त्यांना पाहिलेलं आहे. आता आपल्या संघासाठी त्यांना चांगली कामगिरी करावी लागेल, कारण आव्हान देखील मोठं आहे. गोलंदाजी फ्रीडममध्ये करता येईल या ठिकाणी. पहिलाच चेंडू, सुरेख चेंडू, शॉर्ट पीच स्वरूपाचा चेंडू होता, परंतु वेगवान चेंडू होता. या ठिकाणी जोरदार अपील केली गेली, परंतु पंचांच्या माध्यमातून हे अपील या ठिकाणी फेटाळली गेलेली आहे आणि सुरक्षितरित्या क्रीजमध्ये फलंदाज या ठिकाणी लँड झालेला आहे. सुरेख चेंडू, वेगवान चेंडू होता. सुरेख चेंडू म्हणावा लागेल. पायदंडित केला जातोय फलंदाज ओमकार. या फलंदाजाला माघारी परतावं लागेल. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, सरळ पायांचा वेध घेणारा चेंडू होता. पायांवर जाऊन चेंडू आदळला, पायदंडित करण्यात आलं. पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी बॅक टू पेव्हिलियन यावं लागेल ओमकार या फलंदाजाला. सुरेख अशी दोन डीजे मास्टर यांच्या माध्यमातून या ठिकाणी वाजवली गेली. जिगर ट्रॉफी करण पाटील यांच्या माध्यमातून ही नेहमीच या ठिकाणी भरवली जाते आणि यूट्यूब लाईव्ह हे सामने आपल्याला प्रक्षेपित केले जातात. प्रत्येक प्रेक्षकाला या सामन्यांचा स्वाद घ्यावा अशी अपेक्षा असते, तर यूट्यूबच्या माध्यमातून हे सामने प्रदर्शित केले जातात. या ठिकाणी सुरेख चेंडू, ऑफ स्टिकच्या बाहेर फेकलेला चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावला. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता झाली. धावफलक अद्यापपर्यंत 0 या धावसंख्येवर आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी आव्हान मोठं आहे, मोठे फटके मारावे लागतील, परंतु या ठिकाणी गोलंदाज अक्षरशः हवे ठरतोय फलंदाजावर. या ठिकाणी सुरेख फटका म्हणावा लागेल. मिड ऑफच्या दिशेने चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. डीजे मास्टरला देखील या ठिकाणी संधी दिली जाईल. डीजे मास्टर माध्यमातून ज्या पद्धतीने चेंडू फेकला होता त्याच रिझनला शॉट खेळलं गेलं स्वप्नील यांच्या माध्यमातून. शॉर्ट पीच स्वरूपाचा चेंडू, उचली घेणारा चेंडू होता. पंच रवींद्र पाटील यांच्या माध्यमातून हा चेंडू वाईड घोषित केला जातो. लेग पंचांनी हा डिसिजन दिलेला आहे. या ठिकाणी सुरेख चेंडू होता, परंतु अति उचली चेंडूने घेतली होती, त्यामुळे या ठिकाणी स्वेर चेंडू घोषित केला जातोय. एक्स्ट्रा धावसंख्येची भर पडते. धावफलक जाऊन पोहोचतोय 5 या धावसंख्येवर. सुरेख चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे सर्कलमध्ये. चेंडूला फील्ड करेल तोवर 1 धावसंख्या सहजगत्या प्राप्त केली जाते. 1 धावेने धावफलक पुढे जातोय. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 6. संत गतीची धावसंख्या म्हणावी लागेल. तरण खूप या संघाच्या बाजूने होताना पाहतोय. मोठे फटके आणावे लागतील. जसे स्वप्नीलने प्रहार केला होता त्या पद्धतीने प्रहार या ठिकाणी करावा लागेल. सुरेख चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळून काढतोय. चेंडू सर 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 जातोय सीमारेषा पार. चौकार. या चौकाराने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 10. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 10 अशी धावसंख्या धावपटलावर पाहतोय. तरण खोप या संघाची अद्यापपर्यंत 60 धावसंख्या जमवावी लागेल हा सामना विजयशील प्राप्त करण्यासाठी. असे कोण फलंदाज असतील जे हा सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवतील, परंतु तितकेच
तुल्यबल्य गोलंदाज देखील समोर आहेत. देवांश तांडेल यांनी पहिला षटक फेकला. पहिल्या षटकामध्ये एक गड्याच्या मोबदल्यात 10 धावसंख्या खर्च केल्या. तर द्वितीय गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज समीर आवासकर. मोठे फटकेबाजी करावी लागेल हा सामना विजयश्री प्राप्त करण्यासाठी. तरणकोप संघाचे राजेश आणि स्वप्नील या फलंदाजांना सातत्यपूर्ण खेळ करावा लागेल. ज्या पद्धतीने लल्ला वास्कर आणि समीर वास्कर यांच्या माध्यमातून जी फलंदाजी झाली होती त्याच पद्धतीची फलंदाजी या ठिकाणी करावी लागेल. या दोन्ही फलंदाजांना एक पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. शॉर्टपिच स्वरूपाचा चेंडू होता. लॉंग ऑनच्या रिझनमध्ये चेंडूला खेळून काढलं जातोय. एक धावसंख्येवर समाधान मानावं लागेल. एक धावसंख्येने काहीच बिघडणार नाही पेन कोलीवाडा या संघाचं. मोठे शॉट खेळावे लागतील, षटकार चौकार खेचावे लागतील तरच हा धावांचा डिस्टन्स कमी होऊ शकेल. पुढे चेंडू असणार आहे समीर आवासकर यांचा. फलंदाजी मार्कवर राजेश सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी राजेश यांच्या माध्यमातून, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावला. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता झाली. धावफलक तिथे स्थिरावतोय 11 या धावसंख्येवर. पुढे चेंडू असणार आहे समीर आवासकर यांच्या माध्यमातून. सुरेख चेंडू टोलवलाय लॉंग ऑफच्या रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु एकाच धावेवर समाधान मानावा लागतोय. निश्चितच या ठिकाणी पिछाडीवर पाडताना दिसतोय तरणकोप हा संघ. कारण साजेशी फलंदाजी होताना पाहत नाही. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून जशी अपेक्षा कर्णधाराची असेल त्या अपेक्षेला या ठिकाणी निश्चितच पूर्णविराम लावताना दिसतात हे दोन्ही फलंदाज. या ठिकाणी सुरेख चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने खेळून काढला जातोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. चेंडूला फील्ड करेल तोवर एक धाव संख्या सहजगत्या प्राप्त केली जाईल. एक धावेने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचते 13. पार्टनरशिप बिल्ड होते परंतु धावसंख्येला या ठिकाणी गती जास्त पाहायला मिळत नाही. एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे जातोय. मोठे फटके आणावे लागतील. सुरेख रिव्हर्स शॉट या ठिकाणी अटेम्प्ट केला. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. डीजे मास्टरला देखील या ठिकाणी संधी दिली जाईल. डीजे मास्टर गेला. रिव्हर्स शॉट अटेम्प्ट केला गेला फलंदाजाच्या माध्यमातून. या ठिकाणी धावसंख्या जाऊन पोहोचली 19 या धावसंख्येवर. सुरेख चेंडू या ठिकाणी हिट केली जाते आणि एक धावसंख्या सहजगत्या प्राप्त केली जाते. मिस फील्ड म्हणावी लागेल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली 20. मागच्या षटकाचं जर आपण विवरण केलं तर एक गडी बाद केला होता तेव्हा तांडेल या गोलंदाजाने आणि धावसंख्या 10 खर्च केल्या होत्या. परंतु या ठिकाणी समीर आवासकर या गोलंदाजांनी देखील जर पाहायला गेलो तर धावसंख्या 10च खर्च केलेले आहेत, परंतु कोणताही गडी त्यांच्या अकाउंटमध्ये बाद झालेला नाही आहे. तर या ठिकाणी धावपटलावर धावसंख्या जाऊन पोचते 20. ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी होतोय. डीजे मास्टरला देखील या ठिकाणी संधी दिली जाईल. डीजे मास्टर
अद्यापपर्यंत 50 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 2 षटकामागे 25च्या सरासरीने चालावं लागेल हा सामना विजयशी प्राप्त करण्यासाठी. म्हणजे षटकामागे 4 षटकार लगवावे लागतील तरणखोप या संघाला. म्हणजे 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडू मागे 8 षटकार जर मारले तर कुठेतरी तरणखोप संघ विजयशील प्राप्त करू शकतोय. प्रति षटक 25 ही सरासरी गाठावी लागेल हा आव्हान पार करण्यासाठी. या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हर्षल. पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा काहीच संपर्क नाही. या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिला चेंडू निर्धाव फेकला जातोय. हर्षल या गोलंदाजाच्या माध्यमातून कुठेतरी पिछाडीवर पाहतोय आपण तरणखोप हा संघ. लोअर फुलटॉस चेंडू होता त्याला मिड विकेटच्या दिशेने खेळून काढलं. चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकाराने धावफलक पुढे जाईल. धावपाटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 24. डीजे मास्टर. ऐकतोय जिगर ट्रॉफीचं सॉन्ग या ठिकाणी प्रदर्शित केलं जाते डीजे मास्टर यांच्या माध्यमातून. मी नेहमीच म्हणतो की वन मॅन आर्मी हा चषक भरवला जातो करण पाटील यांच्या माध्यमातून. या ठिकाणी पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न झाला फलंदाजाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा अनसक्सेसफुल ठरतोय फलंदाज. धावफलक तिथे स्थिरावतोय 24 या धावसंख्येवर. सुरेख चेंडू बॅकफुटवर जाऊन चेंडूला कव्हरच्या दिशेने खेळून काढले. क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल तोवर 1 धावसंख्या सहजगत्या प्राप्त केली जाते. 1 धावसंख्येने धावफलक पुढे जातोय. धावपाटलावर धावसंख्या जाऊन पोहोचते 25. आता जर आपण विचार केला तर या सामन्यामध्ये काहीच उरलं नाही आहे. कारण सामना पेन कोलीवाडा या संघाच्या बाजूने झुकताना आपण पाहतोय. तराजू तर निश्चितच या ठिकाणी पाहायला गेलो तर पेन कोलीवाडा संघाच्या बाजूने झुकताना दिसतोय. या ठिकाणी चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. सीमारेषा पार. चौकार. डीजे मास्टर. धावसंख्या धावपटलावर 29. आता या ठिकाणी तोच प्रयत्न फलंदाजाच्या माध्यमातून करण्यात आला होता परंतु या ठिकाणी यश प्राप्त होत नाही. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचते 29. आता 6 चेंडू आणि 41 धावसंख्येच्या चेंडू मागे जरी 6 षटकार लगावले तरी 36 धावसंख्या होऊ शकते. परंतु क्रिकेटमध्ये असे स्कोर झालेले आहेत की 6 चेंडूमध्ये 41 धावसंख्येची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आशिष आपण पाहतो या ठिकाणी मोठा आता टार्गेट आहे या षटकामध्ये. सुरेख चेंडू लोवर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. विकेट या ठिकाणी जातोय. फलंदाज राजेश माघारी परततोय. त्यांची जागा घेण्यासाठी निश्चितच पुढील फलंदाज अक्षय. अक्षय हा फलंदाज मैदानाकडे प्रस्थान करतोय. आता आपल्यामध्ये असणारी गुणवत्ता दाखवावी लागेल. सामना तर आपण गमावलाय परंतु आपल्यामध्ये असणारा टॅलेंट या ठिकाणी आपण प्रदर्शित करू शकतो. कारण इतना केलेल्या धावा नेक्स्ट मॅचसाठी त्या होप देऊ शकतील आपल्याला.
तशा पद्धतीची फलंदाजी करावी लागेल. प्रेक्षक वर्गांनी देखील आपलं नाव ठेवलं पाहिजे, आपल्याला विचारलं पाहिजे की कोण फलंदाज होता, त्याने लास्टच्या षटकामध्ये सुंदर अशी फलंदाजी केली. तर या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आशिष. सुरेख चेंडू, ब्लॉक हॉल स्वरूपाचा चेंडू, लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू होता, परंतु ज्या पद्धतीने फलंदाजांनी शफल केलं होतं त्याच पद्धतीने गोलंदाजांनी देखील त्या ठिकाणी त्यांना फॉलो केलं. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. आशिष यांच्या माध्यमातून होताना पाहतो या ठिकाणी चेंडूला उंची जास्त दिसते, अंतर कमी, या ठिकाणी कोणतीही चुकी होत नाही. समीर अवस्कर यांच्या माध्यमातून सुरेख झेल. डीजे मास्टर. थँक्यू डीजे मास्टर, थँक्यू. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाज आशिष यांच्या माध्यमातून आत्तापर्यंत आशिष यांच्या माध्यमातून 3 चेंडू फेकले गेले. 3 चेंडू मागे 2 विकेट प्राप्त या गोलंदाजांनी केलेले आहेत आणि अद्यापर्यंत एकही धाव संख्या खर्च केलेली नाहीत. फलंदाजी मार्कवर आपण फलंदाज पाहतोय अमोल. सुरेख अशी गोलंदाज आशिष यांच्या माध्यमातून या ठिकाणी होताना आपण पाहतोय. सुरेख चेंडू, स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. चेंडू सरळ यष्टीरक्षक लल्ला अवस्कर यांच्या हातात जाऊन विसावला. पुन्हा एकदा बॅटची एनर्जी लागते या ठिकाणी. एक धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल फलंदाज अमोल या फलंदाजाला. अद्यापपर्यंत या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. मिडन ओव्हर या ठिकाणी करतोय का आशिष हा गोलंदाज. या ठिकाणी लेग स्टिकला सोडून जाणारा चेंडू होता, पंचांनी दंडित केलं 1 धावसंख्येने. वाईड घोषित होते पंचांच्या माध्यमातून हा चेंडू. मला असं वाटलं होतं की हा ओव्हर मिडन होईल, परंतु स्वतः गोलंदाजांनी या ठिकाणी चुकी केली आणि पुन्हा एकदा त्याच पद्धतीची पुनरावृत्ती होते का, परंतु नाही. विकेट प्राप्त करतो या ठिकाणी गोलंदाज आशिष. विजयी तसेच पराजित दोन्ही संघांचे हार्दिक अभिनंदन.